गडचिरोलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शहीद जवानांच्या कुटुंबालाच फसवणूक केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. नोकरीचे आमिष दाखवत तब्बल 2,16,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे आणि हे सगळं घडलं अनुकंपा तत्वावर मिळणाऱ्या सरकारी नोकरीच्या नावाखाली. 2013 साली माओवादी चकमकीत शहीद झालेले पोलीस जवान गणपत मडावी, त्यांच्या मुलाला सागर मडावी याला वर्ग 1 पद मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. आरोपी ज्ञानेश्वर शिवाजी वरे, वय वर्ष 30, राहणार वरोडी खुर्द, तालुका भोर, जिल्हा पुणे याने मंत्रालयात ओळख असल्याचे सांगत उपजिल्हाधिकारी पदासाठी मदत करतो असे खोटे आश्वासन दिले. यानंतर पैशांची मागणी सुरू झाली. रोख, फोन पे आणि एटीएम द्वारे टप्प्याटप्प्याने तब्बल 2,16,79,100 रुपये उकळले गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच 20 एप्रिल 2026 रोजी गडचिरोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आणि फक्त 24 तासात गडचिरोली पोलिसांनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने आरोपीला राजगड, पुणे येथून अटक केली. सध्या आरोपीला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून इतर 4 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई गडचिरोली पोलिसांच्या वेगवान आणि अचूक तपासाची साक्ष देते. पण मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. शहीदांच्या कुटुंबालाच लक्ष करणाऱ्या अशा फसवणुकीला आळा कधी बसणार?